तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये. आता आपण आहोत धाराशिव मध्ये आणि धाराशिव मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी डोर टू डोर प्रचार केला जात आहे आणि त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी आहेत. प्रशांत पाटील सर आपल्या बरोबर आहेत. पाटील सर, काय सांगाल तुम्ही, कसा प्रतिसाद मिळतोय? नमस्कार. मागच्या 4 दिवसापासून आम्ही धाराशिव शहरामध्ये डोर टू डोर प्रचार करत आहोत. कारण या भाजप सरकारने 2 पक्ष फोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, जे मूळचे होते शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना, हे पक्ष फोडून चोरून नेले आणि त्यांचे चिन्ह पण चोरले. त्यामुळे आता ओमराजे निंबाळकर साहेबांना शिवसेनेचे उमेदवार असले तरी चिन्ह त्यांना वेगळे घ्यावं लागले, मशाल चिन्ह मिळाले आणि त्यामुळे ते चिन्ह प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला डोर टू डोर प्रचार करणं आवश्यकता वाटली आणि आम्ही सुरू केलं. आणि यामध्ये आम्ही महाविकास आघाडीचे, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि काँग्रेस पक्ष असेल, त्याचप्रमाणे आम आदमी पक्ष आणि इतर सर्व आमचे मित्र पक्ष, आम्ही सर्वजण मिळून आम्ही मागच्या 4 दिवसापासून प्रत्येक घरी जाऊन आम्ही आमची भूमिका सांगतोय, आमच्या उमेदवारांनी केलेलं काम सांगतोय आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. ज्या ज्या घरात आम्ही गेलो, ज्या गल्लीमध्ये गेलो, तिथं लोकांनी सांगितलं की आम्ही पहिल्यांदा असा खासदार पाहिला की जो प्रत्येकाच्या कामाला येतो आणि त्यांचा लोकसंपर्क इतका दांडगा आहे की आम्ही जिथं जाईल तिथं लोक आम्हाला सांगतात की 1.5 लाखांनी किंवा 2 लाखांनी तुमचा उमेदवार निवडून येईल, काही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. दुसरं गोष्ट की या पॉझिटिव्ह गोष्टी तर आहेतच, त्याचप्रमाणे हे राज्य सरकार तर आणि केंद्र सरकारवर पण खूप मोठा रोष आहे. कारण शेतीमालाला सध्या अजिबात भाव नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या केंद्र शासनाचं अजिबात लक्ष नाही. त्याचप्रमाणे केवळ भावनिक मुद्दे घेऊन हिंदू मुस्लिम असेल, भारत पाकिस्तान अशा काही विषयावर लोकांना अडकवून त्यांच्याकडून भावनेच्या बळावर मतदान घेण्याचा त्यांचा विचार आहे. आता आपण पाहिलं असेल की काँग्रेसनं जो जाहीरनामा प्रसिद्ध केलाय, 5 न्याय त्यांनी सांगितलेले आहेत, तो जाहीरनामा आज पूर्ण भारत देशात तर नावाजला जातोच आहे, पण बाहेरचे पण लोकांनी, ज्या ज्या पत्रकारांनी, बाहेर विदेशी लोकांनी सुद्धा त्याच्याबद्दल खूप चांगलं मत व्यक्त केलं आहे की हा सर्वसमावेशक हा जाहीरनामा आहे. पण आज तुम्ही पाहता मोदी ज्या ठिकाणी जातात तिथं भाषणामध्ये हा जाहीरनामा, काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मुस्लिम लीगचा जाहीरनामा असं म्हणतात आणि ह्याच्यावरून त्यांची मानसिकता आपल्याला लक्षात येईल की किती यांच्या डोक्यामध्ये विष बसलेला आहे आणि ते कसं लोकांमध्ये विष पेरत आहे. सर्वसामान्य लोकांना आवडत नाही असं आपलं म्हणणं आहे? 100% लोकांच्या प्रतिक्रिया खूप तीव्र आहेत की हे आतापर्यंत त्यांनी असं 10 वर्ष लोकांना भुलवून ही सत्ता आपल्या हातात ठेवली, पण यावेळेस आम्ही असं त्यांच्या या काव्याला आम्ही बळी पडणार नाहीत असं जनतेच्या आम्ही प्रतिक्रिया आम्हाच्याकडे येत आहे. आपल्या बरोबर सोमनाथ गुरव साहेब आहेत. सर, खर तर असा विषय आहे की मशाल हे चिन्ह आणि शिवसेना हे खूप जुनं नातं आहे. ज्यावेळेस शिवसेनेचा मराठवाड्यातला पहिला नगरसेवक झाला तो मशाला चिन्हावरती निवडून आलेले होते आणि आता पण आपल्याला मशाल चिन्ह मिळालेलं आहे. तर आपल्याला काय वाटतं, यावेळेस मशाल आपला विजय विशाल होईल? मशाल चिन्ह म्हणजे आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आम्ही मानतो आणि आम्हाला या ठिकाणी आपण पाहता की या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमदादा, त्यांचा जो 5 वर्षाचा सतत लोकांचा संपर्क असेल, लोकांच्या अडीअडचणीला जाऊन जाणं असेल, तो आम्हाला एक सगळ्यात जमेची बाजू आहे. आणि आम्ही आज सध्या शहरामध्ये 6वा दिवस आहे, आम्ही डोर डोर प्रचार करतोय. आम्ही जर भेटायला गेलो, नागरिकांना आम्ही पॉम्पलेट दिला आणि त्यांना विनंती केली की येणाऱ्या 7 तारखेला आम्ही मतदान मागायला आलोय, ओमराजे निंबाळकर यांना भरघोस मताने तुम्ही आशीर्वाद द्यावा, विजयी करावं. तर लोकच म्हणतात तुम्ही काळजी करू नका, आमच्याच घरचा उमेदवार आहे आणि तुम्ही बिंदास राहा, 2 लाखांनी निवडून येणार. म्हणजे लोकांनाच एवढी उत्सुकता लागली आणि ही निवडणूक खरं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का निवडणूक ही सर्वसामान्य लोकांनी हातात घेतलेली आहे? ही निवडणूक मला तेच सांगायचं की जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे. कारण जनतेला हे पटलेलं नाही की बाळासाहेबांनी जो पक्ष स्थापन केला होता त्या पक्षाची यांनी तोडणी केली आणि शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष फोडला. परंतु तरीही उद्धव साहेबांची ती कमी भरून काढू शकत नाहीत. कारण जरी ज्यांना आमदार खासदार केलं ते लोक पक्ष सोडून गेले, परंतु ज्यांना आमदार खासदार केलं ते शिवसैनिक आजही पक्षासोबत ठाम आहेत, सामान्य जनता ठाम आहे आणि त्यांच्यासोबत पवार साहेबांसोबत या महाराष्ट्रामध्ये मानणारा पक्ष वर्ग आहे. त्यांना ती सर्व जनता असेल, राहुल गांधी, सोनिया गांधी, राजीव गांधी यांना मानणारा वर्ग या महाराष्ट्रामध्ये आहे. ती सर्व जनता आज महाविकास आघाडीच्या पाठीमागे आहे आणि या जिल्ह्यामध्ये, या शहरामध्ये आतापर्यंत न भूतो न भविष्यती अशी मताधिक्य खासदार ओमराजे निंबाळकरला या शहरातून मिळेल ही आम्हाला आशा आहे.
अतिशय छान प्रतिसाद मिळतोय असं तुमचं म्हणणं आहे. 100%, कारण लोकांनीच निवडणूक हातात घेतलेली आहे. आम्हाला काहीच लोक म्हणजे तुम्ही काहीच करू नका, आमच्या मनातला राग व्यक्त करायचा आम्हाला 7 मेला आम्हाला संधी मिळालेली आहे. बरं. आणि हा राग 4 जूनला आम्ही दाखवून देऊ. आणि भारतीय जनता पार्टी असेल आणि ही अजित पवार गट आणि शिंदे गट यांना मातीत गाडल्याशिवाय ही जनता स्वस्त राहणार नाही. बरोबर. आपल्या बरोबर प्रवीण भैया कोकाटे आहेत. भैया आपण काय सांगाल, कसा प्रतिसाद मिळतोय आपल्याला? एकदम उत्तम, छान तुझं. काय लोकांची भावना काय म्हणतात लोक? लोकांची भावना महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. आपल्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष आहेत आयाज शेख, आपण त्यांच्याशी बोलूयात. सर काय सांगाल तुम्ही, कसा प्रतिसाद मिळतोय? आता आपण म्हणल्यासारखं ही निवडणूक जनतेची आहे, पदाधिकाऱ्याची पक्षाची नाही. जनतेनंच ही निवडणूक हातात घेतलेली आहे. आता 4था दिवस आहे आजचा रॅलीचा. आपण एखाद्या घरात घेतो, लोक अक्षरशः म्हणजे आपण सांगण्याच्या अगोदरच मशाल चिन्ह जनतेच्या समोरच्या तोंडून निघतं, अशी परिस्थिती आहे जनरली शहरात. मशाल चिन्ह जे आहे ते घेऊन ओमराजे निंबाळकर उतरलेले आहेत निवडणुकीला. तुम्हाला काय वाटतं, विजय विशाल होईल? 100% विजय होणार. ओमराजे लिंबाळकरची इमेज कशी आहे की सामान्य खासदार, म्हणजे जनतेत मिसळणारा. फोन करा आणि आपलं काम करून घ्या, अशा पद्धतीने त्यांची एक इमेज बनलेली आहे. त्यामुळे जनतेचा प्रचंड प्रतिसाद आहे आणि प्रचंड मतांनी निवडून येतील त्यांनी. आपल्या बरोबर सिद्धार्थजी बनसोडे सर आहेत. सर काय सांगाल तुम्ही, कसा प्रतिसाद मिळतोय? डोर टू डोर 4 ते 5 दिवस झालं फिरत आहोत. प्रत्येक घरागणीस आम्हाला प्रतिसाद मिळत आहे ओमराजे प्रकाश निंबाळकर यांच्याबद्दल. कारण जनतेला हे आवडलेलं नाही की नेते चोरून नेणं, लोकांवर दबाव टाकून त्यांच्या पक्षात घेणं, हे कुणालाही आवडलेलं नाही. मला तुम्हाला इथे एक प्रश्न विचारावा वाटतो की पक्ष फोडलेले किंवा ज्या घडामोडी घडल्या गेल्या 2-2.5 वर्षामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये, हे सर्वसामान्य लोकांच्या म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या लक्षामध्ये आहे असं आपल्याला वाटतं का? काय म्हणतात, काय भावना आहे लोकांची? नाही, लोक आम्हाला सांगायलेत की पक्ष चोर आहे, ते भाजप जे आहे पक्ष चोर आहे. सध्या लोकांकडनं प्रतिसाद येत आहे, त्या पद्धतीने आम्हाला लोक सांगत आहेत. आम्ही आमचं कॉम्प्लेट द्यायच्या अगोदर लोक सांगतात की ओमदादाला मी टाकणार आहोत. ओमदादाने आम्हाला वाढदिवसाला फोन केला होता, आमच्या कार्यक्रमाला, आमच्या उद्घाटनाला आले होते. असे प्रत्येक घरागणीस ओमदादा पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळं ओमदादा 100% निवडून येणार आणि 1,00,000, 1.5 लाख, 2 लाखाच्या मताने निवडून येणार. आणि महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी असतील, सर्व कार्यकर्ते असतील, जोमाने कामाला लागलेले आहेत. प्रत्येक जण जोमाने कार्यकर्ते लागले आहेत. आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 11-12 वाजेपर्यंत प्रत्येक महाविकास आघाडीचा कार्यकर्ता डोर ते डोर उस्मानाबाद शहर तालुक्यात आम्ही फिरत आहोत. आपल्या मार्फत विशाल आपल्या मार्फत एक आव्हान करायचं मी हे करतो की दलित समाजाच्या वतीनं की वंचित मतदान काय घेतलं जात आहे, म्हणजे खोट्या नाट्य प्रचार करून की माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना महाविकास आघाडीने मान सन्मान दिला आहे. त्यांच्या पद्धतीनं त्यांना काय जे अपेक्षित होतं 6 असतील 8 असतील, हे पूर्ण महाविकास आघाडीने त्यांना देण्याचा प्रयत्न, पण त्यांनी मुळात त्यांना यायचंच नाही. सध्या आता वंचितला मतदान टाकणं म्हणजे भाजपला मतदान जाणार आहे. दलित त्यांना माझं आव्हान आहे की वंचितकडे न जाता महाविकास आघाडीकडे यावं. संविधान वाचवायचं असलं तर आपल्याला महाविकास आघाडीला मतदान करणं गरजेचं आहे. वंचितकडे मतदानाचा कोल आपला जाऊ देऊ नका, कारण हा मतदानाचा गेला तर भविष्यामध्ये पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. आणि हे भाजप सरकार 400 पार गेल्यानंतर संविधान बदलू शकतं. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की वंचितला मत म्हणजे भाजपला मत? वंचितला मत सध्या भाजपला मतदान. तर सिद्धार्थ बनसोडे यांचं असं मत आहे की वंचित बहुजन आघाडीला मत म्हणजे भाजपला मत. आणि आपण महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे, कार्यकर्त्यांशी चर्चा केलेली आहे. आणि ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी डोर टू डोर प्रचार यांनी गेले 5 ते 6 दिवस झालं सुरू केलेला आहे. विश्वविशाल न्यूज वरती अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी तुम्ही विश्वविशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्वविशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा. आपण अशाच नवनवीन बातम्या तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. आपण इथं थांबूयात. धन्यवाद. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्वविशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.